शारीरिक आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण जसं निरोगी शरीर आणि सदृढ शरीर असा फरक करतो, तसाच फरक निरोगी मन आणि सदृढ मन यांच्यामध्ये आहे. निरोगी मन ते सदृढ मन हा जो काही प्रवास आहे कसा असतो, तर आपल्या अंगी असणाऱ्या गुणांची ओळख करून घेऊन त्यांचा आणि आपल्या स्वतःच्या इच्छाशक्तीचा पूर्ण वापर करायचा. स्वतःमधील जे काही दोष असतील, स्वतःमधील ज्या काही उणिवा असतील यांची जाणीव ठेवून त्यांना स्वीकारायचं आणि ते कमी करायचं, हे या प्रवासातील मुख्य टप्पे आहेत. आता सदृढ मनाचे निकष कुठले असावेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. आणि मला वाटतं हे आपल्या सर्वांच्या दृष्टीने सदृढ मन सर्वात महत्वाचं असेल. पहिलं लक्षण येतं स्वहित जपावे परहित जाणावे. आता म्हणजे काय? प्रथम स्वतःच्या भल्याचा आणि त्याचबरोबर इतरांच्या भल्याचा विचार करणं हे सदृढ मनाचं प्रथम लक्षण. स्वतःचा हक्क जपून स्वाभिमानानं जगताना दुसऱ्यांच्या हक्कावर गदा येत नाही ना, त्यांच्या बऱ्या वाईटाची मी का काळजी करू, त्यांची ते बघून घेतील असं म्हणणं याचा अर्थ नाही. त्यांची काळजी घेतली पाहिजे. स्वतःच्या हिताला महत्व देणं याचा अर्थ स्वार्थीपणा कधीच होत नाही. जर कुणी आपल्याला गृहीत जर धरत असेल, जर आपल्यावर कुणी जर अन्याय करत जर असेल ना, तर त्याच्या वर्तनाला ठामपणे विरोध करता आला पाहिजे. त्याच्या वर्तनाला विरोध आणि त्या व्यक्तीतला दोष यांच्यातला फरक देखील मला समजून घेता आला पाहिजे. आता एक तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो सुमनचं. आता सुपनच पहा, तिला कुणालाही नाही म्हणताच येत नाही. त्यामुळे ती सदा भांबावलेली असते आणि सदा कुठल्या ना कुठल्या टेन्शन मध्ये असते, कारण तिच्या टेबलवर सदैव एक मोठा कामाचा डोंगर असतो. इतर सगळेजण स्वतःच्या खऱ्या खोट्या अडचणी सांगून आपली कामं या सुमनकडून करून घेतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सुमनला कोणालाही नाही म्हणता येत नाही. मग आपलंच काम बाजूला ठेवून ही सुमन दुसऱ्यांचं काम करत बसते आणि शेवटी तिचं काम पूर्ण न झाल्यावरून तिला ऑफिसमध्ये बॉसची बोलणी तिलाच खावी लागतात. मग बॉसचा राग येतो, इतरांचाही येतो आणि नाही म्हणता येत नाही म्हणून स्वतःचा पण येतो आणि वाईटही वाटतं. आणि अशा पद्धतीची लोक जी काही असतात ती सतत टेन्शन खाली राहतात आणि ती दुःखी राहतात. अजून एक मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. साधू आणि साप यांची गोष्ट आपल्या सर्वांना परिचित आहे. परंतु एका गावामध्ये एक साप असतो आणि तो प्रथम सर्वांना चावत असायचा, त्यामुळे लोक त्याला घाबरायची. त्या गावामध्ये एक साधू येतो, त्याला उपदेश देतो की साप बाबा असं करू नको, साप चांगलं वागायचं ठरवतो आणि तो कारण नसतानाही कोणाला चावायचं नाही, ही जे काही साधूने दिलेला उपदेश आहे हा लक्षात ठेवतो आणि एका जागी स्वस्थ पडून राहतो. मग लोक येता जाता त्याला दगड मारायला लागतात. साप साधूंनी सांगितल्याप्रमाणे कुठलाही प्रतिकार करत नाही. काही दिवसांनी तोच साधू त्या गावामध्ये येतो आणि सापाची एक वेगळीच दशा पाहतो आणि त्याला अतिशय वाईट वाटतं. त्या सापाला तो जवळ पडवतो आणि विचारतो हे असं का झालं. त्यावेळेस साधू महाराज त्याला म्हणतात, मी तुला चावू नको असं म्हटलं नाही, फक्त तू फना काढ हे मी तुला सांगितलं होतं. थोडक्यात या गोष्टी सांगायचं तात्पर्य काय? स्वतःचं रक्षण आणि स्वतःचा विचार हा प्रथम करावा, त्यानंतरच लगेचच विनाविलंब इतरांचा विचार करावा. स्वहित जपावे परहित जाणावे. दुसरं जे काही लक्षण आहे ना, विचारांची सहिष्णुता. आता आपल्यापेक्षा इतरांची मतं ही वेगळी असू शकतात आणि ती व्यक्त करण्याचा त्यांना पूर्णपणे हक्क आहे याची जाणीव असली पाहिजे. सदृढ मनाची व्यक्ती विरोधी मतावर कुठेही तुटून पडत नाही, चांगलं वाईट विशेषण वापरत नाही. इंग्लिशमध्ये एक छान वाक्य आहे, आय ऍक्सेप्ट युअर फिलिंग बट आय कॅन नॉट अग्री विथ युअर थिंकिंग. म्हणजे तुझं म्हणणं मला मान्य नाही, पण मला तुझं मत, तुला स्वतःला मांडण्याचं स्वातंत्र्य आहे आणि ते स्वातंत्र्य जगण्यासाठी मी देखील तुझ्याबरोबर प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. दुसऱ्याचं वेगळं मत असतं म्हणून त्याचा राग द्वेष करू नये. आपलं मन त्याला कसं पटवून देता येईल याचा हा विचार करावा. अजून एक उदाहरण या संदर्भातलं विचारांची सहिष्णुता मधला.
शाकाहार आणि मांसाहार यामधला जर पर्याय या विषयावर जर विविध माणसांची मतं ही वेगवेगळी असू शकतात, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, तरीही जर आपल्यामध्ये सहिष्णुता जर असेल ना, तर ही चर्चा ही निष्फळ न होता सुफळ होऊ शकते. तिसरी गोष्ट आहे, आता येते विचारांची लवचिकता. आता विचारांची लवचिकता कित्येक वेळेला आपल्याला परिस्थितीप्रमाणे प्रसंगानुरूप आपली मतं ही लवचिक बनावी लागतात, रेझिलियंट बनावी लागतात. प्रत्येक वेळेस माझंच म्हणणं खरं म्हणजे काळ्या दगडावरची रेघ असं म्हणणारा व्यक्ती, माणूस हा नेहमी एकटा पडतो. पण जो लवचिक विचारसरणीचा असतो तो माणूस हमेशा बदलायला तयार असतो. त्यासाठी तो स्वतःला मनस्ताप कमीत कमी करून घेतो. एखाद्या गोष्टीकडे दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून, दुसऱ्याच्या पर्स्पेक्टिव्हकडून पाहता आलं पाहिजे. मग जर स्वतःची काही चूक जर असेल तर ती त्याला कबूल करता आली पाहिजे आणि इतरांचं मत देखील बरोबर असेल ना, ते पण त्याला स्वीकारता आलं पाहिजे. यालाच म्हटलं जातं रेझिलियन्स ऑफ माइंड, मनाची लवचिकता. जसं देश तसा वेश, नवरा बायको दोघे नोकरी करताना घरकामाची वाटणी असेल, बायकी पुरुषी काम, असा भेदभाव न करणं, ही झाली विचारांची आणि त्यानंतर येणारी कृतीतील लवचिकता. चौथा पर्याय येतो अनिश्चिततेचा स्वीकार. अनिश्चितता, जीवनात कधी काय घडेल ते सांगता येत नाही. परीक्षेतलं अपयश असेल, अपघात असेल, नोकरीमध्ये VRS असेल, CRS मिळणं असेल, आजारपण असेल, मृत्यू असेल वगैरे अनअपेक्षित गोष्टी जीवनामध्ये घडताच कामा नये. अशा विचारांचे लोक हे सदा अशा घटनांनी कोसळून जातात. काही लोकांना आपल्या जीवनामध्ये सर्व काही सुरळीत चालेल याची गॅरंटी हवी असते. तशी गॅरंटी मिळाली तर ते प्रयत्न करायला तयार होतात. सदृढ मनाचा माणूस अशा घटनांनी कधीही कोलमडून पडत नाही. अनअपेक्षित घटना तो अशा अनिश्चिततेचा स्वीकार करतो. त्यामुळे माझ्या कर्तृत्वाला आव्हान मिळेल, माझ्या जीवनामध्ये नवीन बदल घडतील असं कधी नाही. कदाचित मला नोकरी मिळणार असेल आणि नंतरही ती व्यवस्थित चालणार असेल तरच मी मुलाखतीसाठी जाईल असं म्हणणं हे कधीही बरोबर नाही. मी प्रयत्न जरूर करेन, माझं काम मी नीट करेल आणि जर काम करताना प्रॉब्लेम आला तर मी दुसरी नोकरी शोधेल असं म्हटलं पाहिजे. आणि हाही एक सदृढ मनाचा खूप छानसा गुण आहे. पाचवा गुण येतो सर्जनशीलता, कल्पकता, क्रिएटिव्हिटी, समथिंग न्यूनेस, इनोव्हेशन. एखादी गोष्ट अनअपेक्षितपणे घडली, आता मला त्यातून काय काय मार्ग काढता येतील, यातील काही नवी कल्पना वापरून काहीतरी चांगलं करता येईल का असा विचार करणं, विचारांची सर्जनशीलता, विचारांची कल्पकता या अंगाने आपण या ठिकाणी विचार करू. कंपनीमध्ये कामगार कपात जर चालू असेल तर उद्या आपल्यावरही अशी वेळ आली तर आपल्याला काय करता येईल याचा आत्तापासून विचार करणं, किंवा या ChatGPTच्या जगामध्ये ही गोष्ट आपल्याला जाणून येते. गृहिणी जर मुलं भाज्या खात नसेल तर पराठे बनवणं, थालपीठं बनवणं, त्यामध्ये भाज्या घालणं ही देखील त्या कामाविषयी असणारी एक कल्पकता आहे. सहावा पॉइंट जो मला सदृढ मनाचा वाटतो ना, तुमच्या कामाविषयी असलेली कमिटमेंट आणि बांधिलकी. कामाविषयी बांधिलकी बाहेरून लादलेली नसते, तर ती आपणच आपल्या मर्जीनं स्वीकारायची असते. आणि ते काम करत असताना, अभ्यास करत असताना एक आनंद आणि समाधान मिळालं पाहिजे. त्यामुळं आपल्याला ते काम एक एक्स्ट्रा काम म्हणून वाटत नाही. यालाच कामाची बांधिलकी असं म्हटलं जातं. आता जर आपल्याला काम करताना थकवा जाणवत नसेल आणि त्याचप्रमाणे जर काम आपण मनापासून केलं ना, तर त्या कामाचा दर्जा देखील उंचावतो आणि ते काम अधिक चांगलं होतं. फॉर एक्झाम्पल, आईनं मुलांसाठी, नवऱ्यासाठी मनापासून स्वयंपाक करते म्हणून तो स्वयंपाक चांगला होतो आणि हॉटेलमधल्यापेक्षा आपण घरच्या स्वयंपाकाला अधिक मान देतो. सातवा गुण आहे सदृढ मनाचा स्वतःचा गुण दोषासकट स्वीकार करणं. प्रत्येकामध्येच काही गुण असतात, त्याचबरोबर काही दोषही असतात. प्रथम माझ्यातील दोष कुठले ते ओळखून त्याचा मला स्वीकार करता आला पाहिजे. मी आळसीच आहे, मला हे जमणारच नाही, मी रागीटच आहे, ही जी काही लेबल्स आपण लावून काम करतो ना, मी असाच आहे त्याला मी काय करू, ही एक आपण म्हणूया की पळवाट आहे. माझ्यात हा दोष आहे, तो मी दूर कसा करू याचा विचार करावा आणि तसा प्रयत्न करावा. म्हणजे स्वतःतील दोष काढण्याची ही पहिली पायरी असू शकते. ज्याप्रमाणे माझ्यामध्ये काही दोष आहेत त्याप्रमाणे ते दुसऱ्यात पण असतात.
तेव्हा लोकांना पण लेबल्स लावू नयेत. असं झालं तर आपण एकमेकाशी चांगले संबंध ठेवू शकतो, की नात्यातील दृढता आपल्याला टिकवता आली पाहिजे. 8वा पॉइंट आहे, साहस आणि वास्तव यांची सांगड घालता आली पाहिजे. आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी धोका असतोच. अगदी रस्त्यावर जाताना देखील अपघात होऊ शकतो, हे आपण कायम जाणतो. तो टाळण्यासाठी आपण काळजी घेतो. तसंच सदृढ मनाचा माणूस आपल्या कल्पना, आपल्या योजना राबवताना संभाव्य धोके जाणून घेऊन त्यावर उपाय करता येतील याचा विचार करत असतो. आणि तो कुठल्याही पद्धतीने अविचारी धाडस करत नाही. त्याला इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करायचं असतं, पण ते करताना आपले पाय मात्र जमिनीवरच घट्ट रोवून असतो. अवास्तव खोट्या कल्पनांच्या मागे लागत नाही. रिअल टाइम, रिअल इन्स्टंटला मान्य करणं, ही जी काही आपण ज्याला साहसी वृत्ती आणि जुगारी वृत्ती यात जो काही फरक आहे. साहसी माणूस पुढचे धोके ओळखून त्यावर उपाय शोधतो आणि ते कमी करण्याचा प्रयत्न करतो. पण जो काही जुगारी माणूस असतो ना, तो धोका पत्करतो, पण स्वतःची प्रयत्न व कष्ट करण्याची त्यासाठी त्याची तयारी नसते. तो पूर्णपणे दैवावर किंवा ईश्वरावर अवलंबून असतो. हा फरक आपण या ठिकाणी समजला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आपण शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज दोघेही साहसी वृत्तीचे होते. दोघेही त्या ठिकाणी त्या काळाप्रमाणे अगदी महान होते. पण शिवाजी महाराजांचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य जर म्हटलं, त्यांना वास्तवाची जाण होती. अगदी पावसाळ्यामध्ये देखील धोकादायक ठिकाणी आपण पोहायला जाणाऱ्या मुलांचा कधीतरी मृत्यू होतो. पावसाळा आहे, पूर वाहतोय, त्या ठिकाणी आपण काळजी घेणं गरजेचं आहे. सदृढ मन म्हणजे फक्त नकारात्मकता टाळून सकारात्मक विचार नव्हे, तर यशस्वी आयुष्यासाठी काहीतरी मानसिक शिस्त असेल, लवचिकता असेल आणि समजूतदारपणा निर्माण करणं होय. सदृढ मन हे वैयक्तिक आणि सामाजिक उन्नतीसाठी एक मूळ गाभा आहे. त्यामुळं सदृढ मन, जसं मी तुम्हाला सांगितलं, केवळ नकारात्मक टाळायची, सकारात्मक विचार करायचा आहे असं नाहीये. सदृढ मन जर आपल्याला चांगलं करायचं असेल तर आपल्याला मनाला एक सायकोलॉजिकल दृष्ट्या एक मानसिक शिस्त आहे, लवचिकता आहे, विचारांची सहिष्णुता आहे. हे सदृढ मनाचं एक वैयक्तिक आणि सामाजिक उन्नतीसाठी महत्वाचं लक्षण आपल्यात असलं पाहिजे आणि आपण ते रुजवलं पाहिजे. आता हा व्हिडिओ मी एंड करत असताना हाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो. सदृढ मनाची जी काही आपण 8 लक्षणं पाहिली, त्या 8 पैकी कुठली लक्षणं तुम्हाला वाटतं ही माझ्यामध्ये आहे? आणि या 8 लक्षणापैकी कुठली लक्षणं तुम्हाला वाटतं की मला त्यावर काम करावं लागेल, कदाचित आज माझ्याकडे ती कमी आहे, ती मला मांडावी लागते. ऍज अ काउन्सिलर म्हणून काम करत असताना मला वेगवेगळे व्यक्ती, स्टुडंट आणि पालक भेटतात. कधी कधी मला एक व्यापकता त्यांना विचारात देण्यासाठी सदृढ मनाची लक्षणंही त्यांना सांगावी लागतात. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशा एक मानसिक दृष्ट्या स्वतःला ताकदवान करणाऱ्या व्हिडिओसाठी माझ्याशी कमेंटमध्ये, चॅट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट जरूर पोस्ट करा. धन्यवाद.